रयत शिक्षण संस्थेचे इंग्लिश स्कूल गारडी घानवड तालुका खानापूर जिल्हा सांगली रयत शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत कर्मवीर अण्णा व सौ लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन पत्रकार श्री सिराज भैया शिकलगार व विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री पाटील आर बी सर गुरुकुल विभाग प्रमुख दिवाण आर एम सर यांच्या हस्ते झाले। प्रमुख वक्त्यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री राजेंद्र पाटील सर यांनी केले। गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते। शिक्षणातील बदलत्या दिशा या विषयावर पत्रकार सिराजभाई शिकलगार यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। कर्मवीर अण्णांचे समाजातील वंचित, दीनदलित, वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित अशा तळागाळातल्या समाज घटकांपर्यंत बहुजनांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्याचे व अन्न पाणी सोडल्याचे चित्र विद्यार्थ्यांसमोर उभे केले। ध्येयाने झपाटून जा, अभ्यासाला पर्याय नाही असे उगवत्या वाणीने सांगितले। संख्यात्मक पेक्षा गुणात्मक दर्जा महत्त्वाचा असतो, त्यामुळे आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थी दशेतच आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले। वाचनाने मनुष्याच्या विचारांची उंची व ज्ञानाची खोली वाढते, त्यामुळे मनुष्याने नेहमी वाचन केले पाहिजे। वाचनाने आपल्या बुद्धीची मशागत होते व त्यातूनच सुंदर व्यक्तिमत्व निर्माण होत असते, तेव्हा तुम्ही सतत वाचन करत राहिले पाहिजे मित्रांनो असे आवाहन केले। नेहमी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवा आणि आपल्या आईबापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जिद्दीने ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहा। नम्रतेला कधीही उंचीचे माप नसते, त्यामुळे आपण सदैव विनम्र राहून ज्ञान मिळवा आणि उच्च ध्येय गाठावे असा आशावाद विद्यार्थ्यांना दिला। शेवटी विद्यालयातील उपशिक्षक श्री सलगर सर यांनी प्रमुख वक्त्यांचे आणि व्याख्यानासाठी उपस्थित सर्वांचे विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली। स्थळ विद्यालयातील भागीरथी कृष्णा काठकर सभागृहात व्याख्यान संपन्न झाले। विटा प्रतिनिधी सिराज भैया शिकलगार विटा। तुम्ही आमच्या शाळेपर्यंत आलं पाहिजे। आज या मायमाऊली शिक्षकांचं शिक्षकेतरांचं भेट झाली, तुमच्यासारखे सोन्यासारखे विद्यार्थी मिळाले, इतका आनंद झाला की तुमचं कौतुक करावं इतकं कमी आहे। जेवढं माझ्याकडनं तुमच्या हायस्कूल, तुमच्या विद्यालय, तुमच्या गुरुकुलाला मदत करता येईल, जेवढं सहकार्य करता येईल, जेवढं वर्तमानपत्र असेल, न्यूज चॅनेल असेल, जेवढ्या माध्यमातून मला पोहोचवता येईल तेवढं नक्की मी पोहोचवीन। आणि 100% सांगतो, सिराज शिकलगार हा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या शाळेचं नाव रूपात आणण्यासाठी आणि वर्तमानपत्रात घडवण्यासाठी आणि विद्यार्थी घडवण्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे। पण तुम्ही सांगा की सर्वांच्या टीम बरोबर तुम्ही आहात? रस्ता ओलांडताना काळजीपूर्वक वळता। एक कायद्याविषयी थोडं सांग। लहान मुलांनी गाडी घ्यायची बंद करा, चुकून सुद्धा गाडीवर येऊ नका, काहीच नका सांग। 25,000 रुपये दंड आहे बाळा। जर तुम्ही कायद्याअंतर्गत तुमच्या हाताने एखादी घटना घडली तर तो वडिलांना दंड आहे। जर ट्रिपल सीट बिगर लायसन्स वगैरे दुचाकीवर सापडला तर त्याला 5,000 रुपये दंड आहे बाळा। त्यासाठी अजिबात गाड्या चालवू नका किंवा कुणाची गाडी घेऊ नका। कुणाच्या गाडीने जर एखादा घात अपघात झाला तर कदाचित तो त्याला तरी त्रास आहे, पण आपण पुढच्या भविष्याचं वाईट बोलू नये, पण त्यातली काही घटना घडू नये ही तुमच्यासाठी मी अत्यंत सुविधापणे सांगतो। का तर जाता जाता केळावर पाय सरकतो तसं गाडीचं चाक कधी सरकल बाळांना सांगता येत नाही। काळ आलेली आहे, जन्म आणि मृत्यू एकदाच आहे, जन्म आणि मृत्यू एकदाच आहे, लक्षात ठेवा। हेच जीवन जगा, सोन्यासारखं जीवन परमेश्वरानं आपल्याला घडवलंय। त्या आई माऊलीचं कायम नाव राखा। जिथं आई माऊलीचं नाव राखताय तिथं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी शिक्षण संस्था उभा केल्या त्याचं नाव राखा। कर्मवीर जयंतीला आपण त्यांचा ज्याप्रमाणे जयजयकार करतो, चांगल्या पद्धतीने गावामध्ये मिरवणूक काढतो, जल्लोषमध्ये आपण आनंदात असतो। कोणी छत्रपती शिवाजी महाराज बनतंय, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनतंय, कोणी कर्मवीर भाऊराव पाटील बनतंय, कोणी महात्मा ज्योतिबा फुले बनतंय। तर मग आपल्या मनामध्ये त्यांच्या रूपामध्ये जर आपण रूप घडवत असाल तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण संस्था उभा केलेली, त्या शिक्षण संस्थेतला एक एक विद्यार्थी शिक्षण दर्जेमध्ये सुधारला पाहिजे, शिक्षण दर्जेमध्ये पुढे गेला पाहिजे आणि शिक्षण दर्जेमध्ये त्यांना मार्क पाडले पाहिजे। तेवढेच मी सदिच्छा शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये तुम्हाला दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आज नाव द्या निरोप सभानुभव येते। प्रत्येक दहावीचा विद्यार्थी, माझी प्रत्येक मुलगी माझ्या शिक्षकेतरांच्या गळ्यात गळा घालून राहणार की मी आज तुम्हाला सोडून टाकल्या। आपल्या डोळ्यातनं पाणी येतं का नाही त्यांना सोडून जाताना? आज एखाद्या शिक्षकाने जर विद्यार्थ्यावरती जीव लावला आणि तो जर चालला तर काय तुम्ही त्यांच्या गळ्यात गळे घालून रडता? कशासाठी रडता? तर त्यांनी
की आजपर्यंत वर्षभर तुमच्यावर केलेली माया, वर्षभर तुमच्यावर केलेलं प्रेम आणि वर्षभर तुम्हाला दिलेला शिक्षणाचा दर्जा, ह्यातच त्यांचा आनंद आहे की खरंच माझ्या डोळ्यातनं माझ्यासाठी आणि माझ्या शिक्षण संस्थेसाठी पाणी आलं तर हे पाणी येऊ द्या, पण प्रेमच येऊ द्या. पण पाणी जर डोळ्यात येत असेल तर शिक्षणाचा दर्जा सुधारूनच आपण आपली पाठ ठपकायची आणि या शाळेचं नाव इथून पुढं नो एंट्री मोबाईल. नमस्कार N24 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या विशेष घडामोडी.